बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। दौंड न्यायालयामध्ये तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चौथा आरोपी चंद्रकांत मारणे अद्याप फरार आहे। दौंडमधील कला केंद्रामध्ये गोळीबार झाला होता। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 आरोपींना 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्याच्या दौंडमधील कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली। या प्रकरणात बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाडला अटक करण्यात आली आहे। आरोपी बाळासाहेब हे राष्ट्रवादीचे भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ आहे। दरम्यान अटक आरोपींची कला केंद्रातील नृत्यांगना आणि अन्य उपस्थितांसमोर ओळख परत होणार आहे। न्यू अंबिका कला केंद्रामध्ये 2 गटांमध्ये आवडीची लावणी लावण्यावरून बाचाबाची झाली आणि त्यातूनच बाळासाहेब मांडेकरने गोळीबार केल्याची माहिती मिळते आहे। कोणाला गुन्हा दाखल झालाय त्यावेळेस मला कळाली। कारण अशा प्रकारे वागणं खरं तुमच्या घरामध्ये संस्कृतीच नाहीये। खरं तर तुम्ही गांधी टोपी घालून समाजाचं नेतृत्व करता, तर मग हे कितपत योग्य वाटतं? साहेब चुकीचं आहे, मी त्याचं समर्थन करत नाही। जे काय असं कायदेन त्याचं होऊ द्या। 21 तारखेला अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला असं आता समजतं आहे। रात्री 11 वाजता गोळीबार झाला होता। हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथं केला होता। त्याचं मुख्य कारण 21ला जर हे प्रकरण झालं असेल, गोळीबार झाला होता, तर पोलीस काय करत होतं? आम्हाला असं कळतंय की 21ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या मोबाईलवर तिथं असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला। इथं काहीच घडलं नाही। मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता, तर मग 21 तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं व्हिडिओ का काढत होते? मग तुम्ही कुठेतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का, असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो।